सो कांचन, ओव्हर टू यू. आणि आपण नंतर पण डिस्कस करू. तर आता मुळात आपण ज्या पर्पजसाठी भेटलोय ना, लेट अस स्टार्ट विथ दॅट पर्पज. आणि याच्यामध्ये बरीचशी लोक नव्याने जॉईन होत राहतील. तर रिक्वेस्ट इतकीच आहे की तुम्ही तुमचे डाऊट्स असतील ना शिकत असतानाचे, यू जस्ट ट्राय टू नोट डाऊन युअर डाऊट्स, सो दॅट आपण शेवटी पण थोडासा वेळ ठेवलाय त्याच्यामध्ये यू कॅन डिस्कस ऑन डाऊट्स अबाउट द क्लासेस, डाऊट्स अबाउट द कॉन्टेंट, डाऊट्स अबाउट द एंटायर फॉर्मॅट. सो आपण जास्त वेळ न घालवता लेट अस स्टार्ट विथ द सेशन. कांचन, ओव्हर टू यू. मी म्यूट करते आणि मी व्हिडिओ पण ऑफ करते. येस येस येस. थँक्यू. थँक्स श्रुती. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्या मते आपण 21 पार्टिसिपेंट्स आहोत आता. बऱ्यापैकी 50% पार्टिसिपेंट्स जॉईन झालेत. आजचं जे सेशन आहे ना, त्या सेशनचा जो मेन पर्पज आहे बेसिकली, तो म्हणजे मुळात आम्ही दोघींनी ना बँकेमध्ये बरीच वर्ष काढली आहेत. आणि बँकेमध्ये बरीच वर्ष काढल्यावर तुमच्या पण असं लक्षात आलं असेल की ना, बँकिंग दर दर दिवशी म्हणा किंवा दर अक्षरशः दर तासाला म्हणू शकतो आपण बदलतंय. बँकिंगचं स्वरूप बदलतंय. बँकिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी येत आहेत आता. त्यामुळे ना अपडेटेड राहणं हे कायम आवश्यक आहे. आम्ही जेव्हा बँकेमध्ये होतो ना, तेव्हा पण आम्ही बऱ्याच लोकांशी चर्चा करायचो. आणि मेनली कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कसं असतं की आपला जो एरिया ऑफ ऑपरेशन असतो ना, तो एकदम लिमिटेड असतो. आणि हा एरिया ऑफ ऑपरेशन आपल्याला वाढवायचा असेल ना, तर खूप चांगली संधी आहे या JIBच्या कोर्समधून. म्हणजे अक्षरशः पूर्ण जर सिलेबस तुम्ही बघितलात ना, प्रॉब्लेम काय होतो माहितीये बरेच वेळा, की आपण JIBच्या परीक्षेकडे ना एक MCQ परीक्षा म्हणून बघतो. म्हणजे माझी तर सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की MCQ या दृष्टीने याच्याकडे न बघता, तुम्हाला जर तुम्ही या 4 सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास केलात ना, तर जे नॉलेज तुम्हाला येईल ना, ती तुम्ही कुठल्याही आता क्षेत्रामध्ये असाल, बँकेमध्ये समजा तुम्ही ऑपरेशन्स मध्ये आहात, कोणी क्रेडिटला आहे, कोणी अकाउंट ओपनिंगला आहे, कोणी FD ला आहे, थोडक्यात ब्रँच ऑपरेशन्स मध्ये आहात, कुणी ट्रेझरीला आहे. अशा बऱ्यापैकी आस्पेक्ट्स मध्ये तुम्ही कव्हर करताय. तुम्ही तुमच्या तुमच्या एरियामध्ये ना व्हर्टिकली जेव्हा प्रमोट होऊन जाल ना, तेव्हा तुम्हाला त्या एरियाचा तुमच्या होल्ड असणार आहे. पण जेव्हा तुम्ही त्या एरियामधून बाहेरच्या एरियामध्ये जाता, लिडरशिपच्या रोलमध्ये तुम्हाला जायचं असेल ना, तर बँकिंग मधल्या प्रत्येक गोष्टीचा ऍटलिस्ट एक काय म्हणतो ना आपण, एक थोडीशी माहिती तरी असणं आवश्यक आहे आपल्याला. आणि हा जो JIBचा कोर्स आहे ना, म्हणजे माझं तर आमच्या अकॅडमीचा पण असाच आग्रह असतो की तुम्ही JIBचा जो काही अभ्यास कराल ना, चारही विषयांचा, प्लीज तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने त्याच्याकडे बघू नका की मला परीक्षा द्यायची आहे, त्याच्यामध्ये पास व्हायचंय म्हणून मी हा सगळा अभ्यास करणार आहे. तुम्ही ना थोडा वेळ आपला जो काही आता 12 वीक्सचा सेशन असणार आहे ना, त्याच्यामध्ये परीक्षा ना पूर्ण बाजूला ठेवून जर तुम्ही फक्त त्याच्याकडे एक नॉलेज आणि लर्निंग या दृष्टीने बघितलं ना, तर म्हणजे याच्यामध्ये ना तुमची नक्कीच तुम्ही एलिव्हेट व्हाल तुमच्या नॉलेज लेवलमध्ये. तुमचं उद्या जाऊन प्रमोशन्स आहेत किंवा आणखीन काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मदत होईल. सो हा एक थोडासा मला ब्रीफ द्यायचा होता रिगार्डिंग JIB एक्झाम. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही सगळ्यांनी ही परीक्षा द्यायचा विचार केलाय आणि आज या सेशनला इथे आलायत. त्याच्यातूनच तुमची तळमळ कळतीये मला की तुम्हाला नॉलेजमध्ये वाढ हवी आहे, ना की त्याची जी काही मॉनिटरी बेनिफिट्स आहेत तुम्ही ना ती सगळी आता बाजूला ठेवा. तुम्ही फक्त त्या विषयाचा ना इंडिव्हिज्युअली अभ्यास करा. आता याच्यामध्ये ना आय टोटली ॲग्री की हे जे सगळे सब्जेक्ट आहेत ना, म्हणजे तुमचं एकच ते दुःख म्हणतात तसं आहे की सिलेबस खूप वास्ट आहे. आणि तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की थोडासा वरच्या लेवलचा आहे, कारण ना याच्यामध्ये थिअरीचा पार्ट भरपूर आहे. पण आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे की हा पुढचा जो 1 तासाचा सेशन आहे ना, या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, पहिले ना एक कन्सेप्ट समजणार आहोत. ती कन्सेप्ट पण अशी घेतली ना की ती अक्षरशः मी तुम्हाला सांगते की CA इन्स्टिट्यूटचा जो सिलेबस आहे ना, त्या सिलेबस मधून ती तशीच उचलली आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड ही कन्सेप्ट आहे. आपण ना अकाउंटिंग स्टँडर्ड एकदम क्लिष्ट विषय आहे. या क्लिष्ट विषय आहे ना, त्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा. हा क्लिष्ट विषय आहे ना, तो तुम्हाला सोपा कसा करून दिला जाईल, म्हणजे तुमचा एक पेन एरिया कमी झाला की तुम्हाला जे वाटतं ना की खूप थिअरी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, नक्की फोकस कशावर करायचं हे कळत नाही, किंवा काही गोष्टी वाचल्यात पण त्या गोष्टी ना त्या कशा इम्प्लिमेंट होतील, त्याचा उपयोग डे टू डे ऑपरेशन्स मध्ये आम्हाला कसा करता येईल हे कळत नाहीये. तर ही गोष्ट आहे ना, आम्ही म्हणजे स्पेशली अभ्यास सगळा हा करून ना ही गोष्ट तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतोय की ही थिअरी जी आहे ती थिअरीचा मूळ गाभा काय आहे,
इन्स्टिट्यूटने हा सिलेबस पर्टिक्युलरली रेफर करण्याच्या मागे उद्देश काय आहे आणि ही सगळी थिअरी समजण्यासाठी ना काही सिंपल टिप्स आणि ट्रिक्स या तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तर पहिला आपण जो काही वेळ आहे ना, हा पूर्ण आपण तुमचं पूर्ण अटेन्शन असू दे. मी तुम्हाला एक कन्सेप्ट पूर्ण समजावून सांगेल. त्याच्यानंतरचा जो सेशन आहे ना, त्याच्यामध्ये आता नॉलेज तर आलं, आपण थिअरी कशी आहे वाचायची ते कळलं आपल्याला, त्यातला मूळ गाभा काय आहे, क्रक्स काय आहे, हे सगळं आपल्याला कळलं. पण आता शेवटी कसं आहे, परीक्षा आपण क्रॅक करायची आपल्याला, तो पण आपला एक उद्देश असणार आहे. पण ह्या परीक्षेची तयारी करताना जे एमसीक्यूज आहेत ना, त्याच्यासाठी पण काही तुम्ही एक ट्रिक्स वापरल्यात ना, तर त्या ट्रिक्स वापरून ना तुम्ही आरामात हे जे नॉलेज मिळवलंय ह्या नॉलेजचा उपयोग करून ती परीक्षा तुम्ही आरामात क्रॅक करू शकता. त्याच्यासाठी काय ट्रिक्स इम्पॉर्टंट आहेत ना, त्या आपण नंतरच्या सेशनमध्ये काही वेळामध्ये कव्हर करणार आहोत. आणि शेवटचा सेशन असेल ना, म्हणजे मला तुमचा सगळ्यांना जरा आग्रह आहे की शेवटचा सेशन तुम्ही थांबा, कारण या सेशनमध्ये एक सरप्राईज एलिमेंट आहे. तुम्हाला तुमची परीक्षा क्रॅक करण्यासाठी एक एक सरप्राईज एलिमेंट ठेवलाय आणि आय एम शुअर हा सरप्राईज एलिमेंट तुम्हाला आतापर्यंत दिला नसेल कोणी, तो आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तो ऑन दिस ग्राउंड आपण आता ऍक्च्युली सुरुवात करतोय एका सब्जेक्ट पासून. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. आय होप सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. दिसतोय दिसतोय. येस. येस. ओके. सो तुम्ही आता म्हणाले हे मी काय शेअर केलंय, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगते की आमच्या अकॅडमीमध्ये ना, आमच्या अकॅडमीमध्ये हां, थँक्यू थँक्यू. आमच्या अकॅडमीमध्ये ना आम्ही टेक्स्टबुक रेफर करतो. तो ही जी टेक्स्टबुक दिलेली आहेत ना, ही टेक्स्टबुक इतकी सुंदर आहेत आणि ह्याच्यामधल्या कन्सेप्ट इतक्या क्रोनॉलॉजिकली आणि व्यवस्थित समजावून सांगितल्या आहेत. सो इन एंटायर अवर ट्रेनिंग प्रोग्राम विल गो बाय टेक्स्टबुक ओनली. कारण या टेक्स्टबुक मध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी एकत्र आहेत. काही गोष्टी तुम्हाला असं वाटेल की त्या अनवॉन्टेड आहेत, बट त्या कशा कोरिलेट करून तुमचं नॉलेज एनहान्स होईल याच्यामध्ये. कसं आहे ना, बरेच वेळेला आम्ही जेव्हा कुठे सांगतो ना एखाद्या फोरम मध्ये की आम्ही JIB चे असे असे ट्रेनिंग घेतो म्हणून, त्यावेळेला ना बरेच पहिला प्रश्न म्हणजे तुम्हीही आतापर्यंत हा विचारला असेल, पहिला प्रश्न हाच येतो की तुम्ही MCQs घेता का सोडवून. किंवा तुम्ही बरेच वेळा गुगल केलं ना, तर गुगलमध्ये JIB टाकलं ना, तरी तुम्हाला असं येतं की 400 क्वेश्चन्स, म्हणजे 5-5 तासाचे ना तुमच्याकडून फक्त MCQs सोडवून घेतले जातात. पण या MCQs मध्ये एक तर क्वेश्चनचा जो परीक्षेचा जो पॅटर्न आहे ना, तो फार अनप्रेडिक्टेबल आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठलाही फिक्स पॅटर्न याच्यामध्ये नाहीये. प्रत्येक वेळेला हा पॅटर्न बदलता असतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्या अशा MCQ सोडवून ही परीक्षा तुम्ही क्रॅक करणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. त्याच्यासाठी मी जसं पहिल्यापासून सांगते की कॉम्प्लेक्स आहे थिअरी, बट इट इज नॉट इम्पॉसिबल. तुम्ही थोड्याशा ट्रिक्स वापरून जर ही थिअरी पूर्ण वाचलीत ना आणि त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन केलं आणि तुम्हाला मूळ कळलं की हा सिलेबस याच्यामध्ये का आपल्याला दिलेला आहे, तर तुम्ही ना हे जे MCQs आहेत ना ते आरामात सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर सुरुवात अशी आहे की तुम्हाला एक एक बेसिक कन्सेप्ट समजावून सांगितली जाईल. दुसरा पडाव असा आहे की या कन्सेप्ट वरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आपण काही प्रश्न कव्हर करणार आहोत. बरं, नुसते प्रश्न कव्हर नाही करणार आहोत, ते प्रश्न सोडवण्यासाठी पण तुम्ही काय ट्रिक्स वापरू शकता. आणि जे प्रश्न सोडवणार आहोत ते आता ज्या मी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणार आहे ना, त्याच बेसिसवर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की थोडंसं अटेन्शन जर तुम्ही मी जे कन्सेप्ट समजावते त्याच्यामध्ये दिलं, तर नक्की परीक्षेला जे तुम्हाला शेवटी प्रश्न दिले जातील ना, ते सोडवण्यामध्ये पण तुम्हाला जास्त मदत होईल त्याची. तर ते सोडवताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये पण कसं स्मार्टली डील करायचंय प्रश्न सोडवताना हे विचार करणार आहोत. आणि शेवटच्या सेशनमध्ये मी जसं म्हटलं तसं एक सरप्राईज एलिमेंट आहे विच विल हेल्प यू इन क्लिअर द एक्झाम ऑर दिस पेपर. ओके. सो आपण आता ऍक्च्युअल कन्सेप्ट पासून सुरुवात करूया. तो हे जो पेपर आहे, पेपरचं नाव आहे अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट फॉर बँकर्स. एकदम कोर सब्जेक्ट आहे. आणि या सब्जेक्टमध्ये तुम्हाला डिफिकल्टीज केवळ याच्यामुळे येतात की या सब्जेक्टमध्ये भरपूर थिअरी दिलेली आहे. त्यामुळे ही थिअरी वाचेपर्यंत कदाचित असा फील येत असेल की किती कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे. त्याच्यासाठी ना आता त्याच्यामधलं मॉड्यूल 1 आहे. त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे डेफिनेशन, स्कोप. हा जो पहिला चॅप्टर तुम्हाला दिसतोय, डेफिनेशन, स्कोप अँड अकाउंटिंग स्टँडर्ड इन्क्लुडिंग इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड.
तुम्ही जर बघितलं असेल तर हा तिसऱ्या पानापासून धडा सुरू होतोय, तो 79व्या पानापर्यंत संपतोय. म्हणजे पहिलंच आपण समजा म्हटलं ना अनुक्रमणिका आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली, तर पहिलंच तुम्हाला लक्षात येईल की बापरे, हा 74 पानांचा धडा. हा 74 पानांचा धडा आपल्याला वाचायचा आहे. एकच धडा एवढा मोठा आहे. पण आता आपण ना ऍक्च्युली सुरुवात करूया की आपण काही वेळामध्ये हे 74 जी पेजेस आहेत ना ती कशी कव्हर करू शकतो. तो हे युनिट नंबर 1 आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह इंट्रोडक्शन हा सगळा पार्ट आहे. नेचर अँड पर्पज ऑफ अकाउंटिंग आहे. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह न्यू अकाउंटिंग सिस्टीम्स बराचसा भाग याच्यामध्ये दिलेला आहे. आता आपण ऍक्च्युअल पहिल्या कन्सेप्ट पासून सुरुवात करूया. पहिली कन्सेप्ट आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. ओके. अकाउंटिंग अकाउंटिंग म्हटलं की आपल्याला एवढंच माहिती असतं की एक ट्रान्झॅक्शन असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक जर्नल एंट्री पास करायची. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. कॉमर्सचे जे स्टुडंट आहेत त्यांना हे माहिती असेल, पण सर्वसाधारणपणे आपल्याला एवढं माहिती असतं की अकाउंटिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स. तर ती आपल्या डोळ्यासमोर येतात. पण अकाउंटिंग अकाउंटिंग हा आस्पेक्ट ना यांनी याच्यामध्ये जवळपास 10 पानामध्ये कव्हर केलेला आहे. पण या 10 पानामध्ये असं काय आहे, तर मूळ आपण जर विचार केला तर आपण या पार्टवर येऊया की पहिले नेचर अँड पर्पज ऑफ अकाउंटिंग. हे जे तुम्ही इथे बघताय ना की अकाउंटिंग मध्ये काय इन्व्हॉल्व आहे. आता मी तुम्हाला ना याच्यासाठी एक सिंपल उदाहरण देते. समजा आता असं आपण हे करूया की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला असं ठरवलं की आपण जून महिन्याचा ना सगळा जो काही आपला ट्रान्झॅक्शन आहेत फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ती आपल्याला रेकॉर्ड करायची. ठीक आहे. जून महिन्याचं त्याच्यासाठी ना आपण एक ट्रे ठेवला घरामध्ये आणि घरामध्ये सगळ्यांना सांगितलं की जून महिन्यामध्ये तुमचं जे काही इन्कम आहे आणि तुमचे जे काही खर्च आहेत त्याची जी काही बिलं आहेत ती सगळी या ट्रे मध्ये आणून टाकायची. त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात केली. सगळी बिलं आली, सगळ्यांनी घरातल्यांनी मानलं तुमचं आणि सगळ्यांनी येऊन जे काय इन्कम आहे तुमचं जे काय एक्सपेन्सेस आहेत त्या सगळ्याची बिलं एका ट्रे मध्ये टाकायला सुरुवात केली. जून महिना संपला, तुम्ही आता त्याचं त्याचं अकाउंटिंग किंवा त्याचा लेखाजोखा मांडायला बसलात. तुम्ही बसलायत, आता तुम्ही काय करणार, ट्रे मधून पहिले बिलं काढणार. पण ती बिलं बघून ना पण ती बिलं तुम्ही बघितलीत ना तर त्या बिलामध्ये खूप सारं जमलिंग असणार आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण धरूया की इन्कम साईडसाठी तुमची सॅलरी स्लिप तुम्ही त्याच्यामध्ये टाकली आहे आणि कुठलं बिल रेज केलंय तर ते त्याच्यामध्ये टाकलंय. ही बिलं सगळी एकत्र आली, याच्यामध्ये खर्चाची पण बिलं आहेत, याच्यामध्ये इन्कमची पण बिलं आहेत. तर हे आपल्याला आपल्याला जर त्याचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. म्हणजे पहिली प्रोसेस आपण काय फॉलो करणार, जर आपण सुरुवातीलाच 2 ट्रे ठेवले असते की एका ट्रेमध्ये इन्कमचं ठेवा आणि दुसऱ्या ट्रेमध्ये एक्सपेन्सेसची बिलं ठेवा, तर हे खूप सिम्पल झालं असतं. बरोबर. त्यामुळे अकाउंटिंगचा पहिला रूल आहे सिस्टिमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुमच्याकडे जी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचं तुम्ही सिस्टिमॅटिक क्लासिफिकेशन केलं पाहिजे. आता जर आपण मी जसं म्हटलं तसं पहिलंच वेळेला ट्रे मध्ये 2 केलं असतं तर आपल्याला ही सगळी बिलं एकत्र घेऊन बसायची गरज लागली नसती. त्यानंतर काय आहे, म्हणजे पहिलं काय झालं, तुम्हाला तुमचं जे बिझनेसचं ट्रान्झॅक्शन असेल त्याचं क्लासिफिकेशन प्रॉपर करता आलं पाहिजे. की हे पहिलं आधी ठरवता आलं पाहिजे की हे इन्कम आहे, हा एक्सपेन्सेस आहेत, ही असेट आहे का ही आपली लायबिलिटी आहे. हे सुरुवातीची स्टेप नंबर 1 झाली की देअर शुड बी अ सिस्टिमॅटिक क्लासिफिकेशन. नंतर काय आहे की रेकॉर्डिंग ऑफ इव्हेंट. आता तुम्ही ही सगळी बिलं तुमच्या समोर आली, तुम्ही त्याचं प्रॉपर क्लासिफिकेशन केलं, इन्कमची काय बिलं आहेत, एक्सपेन्सेसची काय बिलं आहेत. आता याचं तुम्ही रेकॉर्डिंग करायला घ्या. तुम्ही वहीवर लिहायला घेतलं की माझं इन्कम काय आहे, एका खाली एक तुम्ही इन्कम लिहिलं, एक्सपेन्सेस काय आहेत, एका खाली एक एक्सपेन्सेस लिहिलेत. म्हणजे दुसरी स्टेप आहे, तुम्ही आता तुमच्या समोर जर तुम्हाला लेखाजोखा मांडायचा असेल तर या क्लासिफाय केलेल्या गोष्टींचं तुम्हाला आता ऍक्च्युली रेकॉर्डिंग करावं लागेल. तिसरी गोष्ट आहे समरायझिंग. समरायझिंग म्हणजे काय, समजा महिन्यातून 4 वेळा मी एकाच दुकानातून किराणा माल आणलाय, 4 वेळा आणलाय. मी 2 तारखेला आणला, 10 तारखेला आणला, 15 तारखेला आणला आणि शेवटी 25 तारखेला आणला. हा मी किराणा माल आणलाय. आता तुम्ही डोळ्यासमोर आणा की तुम्ही वहीमध्ये रेकॉर्ड करताय, तुमचं इन्कम रेकॉर्ड करून झालंय, तुमचे एक्सपेन्सेस तुम्ही रेकॉर्ड करताय, तेव्हा तुम्ही 4 वेळा एकच गोष्ट लिहिताय की याला किराणा मालासाठी पैसे दिले, याला किराणा मालासाठी दिले, याला दिले, याला दिले. पण मेन गोष्ट काय आहे तुमची खर्चाची, किराणा माल.
म्हणजे तुम्ही त्याचं समरायझिंग करणार, तुम्ही ती बिलं बघणार, त्याचं क्लासिफिकेशन करणार. एक किराणा मालासाठी मी किती खर्च केलाय, तर बाबा एवढा एवढा खर्च केलाय, तर ते मी समरायझिंग करणार. म्हणजे आपली तिसरी स्टेप आली, समरायझिंग ऑफ रेकॉर्डेड इव्हेंट्स. म्हणजे जे काही आपण पहिलं काय केलं, क्लासिफिकेशन केलं प्रॉपर. दुसरं आपण ते क्लासिफाय केलेलं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलं. आणि तिसरं काय केलं, समरी बनवली त्याची. जर ही समरी बनवली नाही ना, तर सगळ्या गोष्टी फार विखुरलेल्या दिसतील. ते जर एके ठिकाणी आपण, समजा आपण आता हे इंडिव्हिज्युअल लेवल पासून थोडंसं बिझनेस लेवलला नेऊया. परचेसेस असतात बिझनेसमध्ये, बऱ्यापैकी रॉ मटेरियल परचेस केलं जातं. हे परचेसेस जे असतात ते खूप वेगवेगळ्या लोकांकडून आलेले असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणलं, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला असे परचेसेस ढीगभर, म्हणजे 4-5 पानं फक्त परचेसेसच आहेत असं दिसलं, तर ते डिस्क्लोजर आहे ते बरोबर दिसणार नाही. त्यामुळे त्याची एक समरी बनवली जाते की फक्त परचेसेस मध्ये, मग ते तुम्ही लेजर ओपन केलं की तुम्हाला कुणाकुणाकडून परचेस केलं ते कळेल, पण त्याच्यासाठी समरी बनवायची आवश्यकता आहे. त्यामुळे तिसरा पॉईंट जो आपण बघितला तो समरायझिंग ऑफ रेकॉर्डेड इव्हेंट्स. आणि मग चौथा पॉईंट, तुमचा वहीवरचा सगळा लेखाजोखा लिहून झाला, त्याच्यातून तुम्हाला निष्पन्न काय झालं, इन्कम लिहिलं, एक्सपेन्सेस लिहिलेत, निष्पन्न काय झालं, याच्यातून तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळणार आहेत. एक गोष्ट मिळणार आहे की तुमचं महिन्याच्या शेवटी, जून महिन्याच्या शेवटी तुमचं सेव्हिंग किती आहे. बरोबर, सेव्हिंग किती आहे हे एकदा कळलं की म्हणजेच याचा अर्थ काय, तुम्ही इंटरप्रिट करताय. तुम्ही जे काही रेकॉर्डिंग, अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याचं तुम्ही इंटरप्रिटेशन करतात. आता बिझनेसच्या टर्म्स मध्येच याला म्हणतात फायनान्शियल स्टेटमेंट. त्यामुळे अकाउंटिंग मध्ये दीज आर द 4 बेसिक कन्सेप्ट. तुम्ही क्लासिफिकेशन केलं सगळ्यात आधी, तुम्ही त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग केलं, तुम्ही ते समराईज फॉर्म मध्ये रेकॉर्डिंग केलं, आणि आता तुम्हाला जे रिझल्ट हातात आले त्याचं तुम्ही इंटरप्रिटेशन करताय. हे इंटरप्रिटेशन आता आपल्या उदाहरणाच्या बाबतीत कशामध्ये होऊ शकतं की ह्याच्यामधून आपण सेव्हिंग किती करतोय, आपल्या हातात काही पैसे राहत आहेत का. आता याचा याचा जो डिसिजन आहे की हातात पैसे राहत आहेत का, हे इंटरप्रिटेशन झालं आपलं. इंटरप्रिटेशन नंतर आपण ह्याचा काय उपयोग करू शकतो की जे सेव्हिंग झालेले पैसे आहेत ते आता मी कुठल्या कुठल्या बाबतीत वापरू शकते, माझ्या गरजा काय आहेत, मी कुठे इन्व्हेस्ट करू शकते का, त्याच्यातून मला ऍडिशनल रिटर्न्स मिळू शकतात का. त्यामुळे पाचवा जो पॉइंट आहे ना याच्यामध्ये, तो आहे की ऍक्च्युली इंटरप्रिटेशन झाल्यावर मला डिसिजन मेकिंग साठी त्याचा जास्त उपयोग होतो. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट इन अकाउंटिंग. आता तुम्ही पुढचा जर पूर्ण भाग बघितलात ना, आता जसं इथे लिहिलंय की अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग. आता हे जे फीचर्स, अकाउंटिंगचे फीचर्स चालू होत आहेत, याच्यामध्ये पहिलं काय आहे, अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग क्लासिफाईंग, जे आपण वरती बघितलं तेच आहे. आणखीन एक फीचर काय आहे अकाउंटिंगचं, तर याच्यामध्ये फक्त फायनान्शियल्स आणि मनी रिलेटेड कन्सेप्ट, मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शनच कव्हर होतात. कसं काय, आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं कधी कुठल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बघितलंय का की मॅनेजमेंट आणि एखादा एम्प्लॉई याच्यामध्ये डिस्प्यूट चालू आहे, ते डिस्प्यूट तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा असेट बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड करू शकता का, नाही. त्याच्यासाठी वेगळी सोय केलेली आहे की तुम्ही कुठल्या तरी नोट्स ऑफ अकाउंट्स मध्ये किंवा डिस्क्लोजर मध्ये त्याचं डिस्क्लोजर करू शकता. पण तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये किंवा बॅलन्स शीट मध्ये ही गोष्ट दिसणार नाही. त्यामुळे अकाउंटिंगचं काय फीचर आपण बघितलं की अकाउंटिंग फक्त जिथे मॉनिटरी गोष्टी इन्व्हॉल्व आहेत त्या गोष्टींच. फॉर एक्झाम्पल, मी एखादा लॅपटॉप घेतलाय, मी लॅपटॉप परचेस केलाय एखाद्या कंपनीकडून, 1 लाखाचा लॅपटॉप परचेस केलाय. माझ्या अकाउंटिंग मध्ये काय यायला पाहिजे की मी 1 लाख रुपये, मी लॅपटॉप घेतला 1 लाख रुपयांसाठी. याच्यामध्ये ब्रँड कुठला आहे, मी कुठल्या कंपनीतून घेतल्यात, मग त्याची फीचर्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत नाहीत. त्यामुळे अकाउंटिंग मध्ये हा एक महत्वाचं फीचर आहे की ह्याच्यामध्ये फक्त मॉनिटरी किंवा फायनान्शियल रिलेटेड आस्पेक्टच कव्हर होतात. आणि आपण जो शेवटचा फीचर बघितलाय, ऑलरेडी आपण वरती कव्हर केलंय, की याच्यामधून इंटरप्रिटेशन पॉसिबल आहे. जी काही आपले ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतोय ना, त्याच्यातून आपल्याला इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, आपण सेव्हिंग आणखीन कशा पद्धतीने वापरू शकतो, याचं आपण इंटरप्रिटेशन एकदम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तो अकाउंटिंग मध्ये ना ह्या कन्सेप्ट आपण इथे बघितल्या. आता दुसरं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी. हे सगळं करून झालं, याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, अकाउंटिंग करून काय साध्य होतं, हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण वरती डिस्कस केलेल्या त्याच आहेत.
काय साध्य होतं? एक तर सिस्टमॅटिक रेकॉर्ड मेंटेन होतो. इथे जे म्हटले ना, टू कीप अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड. सिस्टमॅटिक ह्याचा अर्थ काय? आपण जे मगाचं आपलं उदाहरण बघितलं की जून महिन्याचंच मला फक्त लेखाजोखा मांडायचा आहे, मी त्याच्यामध्ये जुलैची बिलं टाकेन का? नाही. ऑगस्टची किंवा त्याच्या आधीची बिलं टाकेन का? नाही. कारण मला क्लिअर आहे की मला फक्त जूनचीच बिलांचा लेखाजोखा मांडायचा आहे. त्यामुळे हे ना सिस्टमॅटिक असतं. याच्यामध्ये ना, जसं हे आपण ऍप्लिकेबल करू बिझनेसच्या बाबतीत, फायनान्शियल जे आहेत ना, आपल्याला त्या वर्षाचे म्हणजे त्या वर्षातलीच बिलं पाहिजेत. आपण त्याच्या आधीची म्हणजे मार्च मध्ये जर आपले फायनान्शियल क्लोज होतील तर आपण एप्रिलची बिलं त्याच्यामध्ये घेणार नाहीत. आलं लक्षात? त्यामुळे कीप सिस्टमॅटिक रेकॉर्ड. नंतर काय आहे? टू असर्टन द रिझल्ट ऑफ ऑपरेशन, जे आपण बघितलं ते आपल्याला सगळ्यात आधी आपण जेव्हा बॅलन्स शीट बघतो तेव्हा पहिले काय बघतो? याचं प्रॉफिट आहे की नाही. प्रॉफिट याचाच हीच टर्म आहे, जिथे त्यांनी ही टर्म इथे फक्त वापरली, रिझल्ट ऑफ द ऑपरेशन. एवढा सगळं मेहनत करून तुमचे रिझल्ट काय आलेत, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती मिळालंय किंवा तुम्हाला काही लॉस झालाय का, ही माहिती, ही ब्रॉड लेवलची माहिती आहे. तेच अकाउंटन्सीचं ऑब्जेक्टिव्ह आहे. अल्टिमेटली तुम्ही त्याच्यामध्ये कितीही मग आतमध्ये त्याचा डिटेल अनालिसिस करा तुम्ही, पण अल्टिमेटली तुम्हाला काय हवं असतं त्याच्यामधून? फायनान्शियल रिझल्ट काय आलेत बिझनेसचे, प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. तिसरा पॉइंट आहे टू असर्टन द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. पोझिशन म्हणजे काय? आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं, त्याच्यामधून आपल्याला कळलं प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. आता जर आपण बॅलन्स शीटवर आलो तर बॅलन्स शीट आपल्याला काय सांगते? कंपनीची फायनान्शियल पोझिशन कशी आहे. बरोबर? कॅश आहे का अवेलेबल कंपनीकडे, असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, म्हणजेच काय, देणी किती आहेत, येणी किती आहेत. ही सगळी पोझिशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून कळत नाही, ती आपल्याला बॅलन्स शीट वरून कळते. त्यामुळे अकाउंटन्सीमुळे तुम्हाला एखाद्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन जाणून घेण्यासाठी खूप मदत होते. चौथं आपण ऑलरेडी डिस्कस केलं की इट फॅसिलिटेट रॅशनल डिसिजन मेकिंग. तुम्ही कुठलीही बॅलन्स शीट आणि अकाउंटिंगच्या एंट्रीज बघितल्यात एकदा, तुम्ही ओव्हरऑल व्ह्यू घेतलात, आता हे कसा व्ह्यू घ्यायचा, प्रॉफिट कसा काढायचा, हे आपल्याला या पूर्ण सब्जेक्टमध्ये अतिशय सुंदर सुंदर रीतीने पुढे कव्हर केलेलं आहे. ते आपण डिटेलमध्ये आपल्या इच अँड एव्हरी सेशनमध्ये जसं आपलं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पण हे आपण आता एक बेसिक समजून घेतो की रॅशनल डिसिजन मेकिंग म्हणजे काय, की मी जसं म्हटलं की तुम्हाला ती बॅलन्स शीट बघून काय तुम्ही डिसिजन ह्याच्यातून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, एखादं समजा मटेरियल आहे, इथे हे म्हटलंय ना की एखादं मटेरियल आहे, मग हे मी फॅक्टरीमध्ये बनवू का मी बाहेरून घेतलं तर मला जास्त फायदेशीर आहे. तुम्हाला बॅलन्स शीट बघून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघून लगेच कळू शकतं. किंवा एखादं प्रॉडक्ट मी नवीन डेव्हलप केलंय, त्याला मला एवढी एवढी कॉस्ट आली आहे, मी त्याला सेलिंग प्राइस काय ठेवू शकते, हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे एंटायर बिझनेसचे डिसिजन बेसिस तुमचं अकाउंटिंग या बेसिसवर तुम्ही घेऊ शकता. आणि पाचवा जो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या इकडे एवढे ऍक्ट आहेत. कंपनीज ऍक्ट आहे, ट्रस्टचा ऍक्ट वेगळा आहे, सोसायटीचाच ऍक्ट वेगळा आहे, सेल्स टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे. सेल्स टॅक्स म्हणजे जीएसटी आहे, इन्कम टॅक्स आहे. ह्या सगळ्या टॅक्सेस आणि त्यांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्या सगळ्यांना कंप्लाय करण्यासाठी पण प्रॉपर अकाउंटिंग केलेल्या फायनान्शियल पोझिशनची गरज असते. तो आपण आता हे सगळं बघितलं. आपण काय बघितलं याच्यामध्ये? एक पॉइंट पहिला बघितला की अकाउंटिंग मध्ये बेसिक बेसिक आपण म्हणतो मेथड काय आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं की पहिले काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं, मग त्याचं रेकॉर्डिंग करायचं, मग ते समराईज फॉर्म मध्ये रेकॉर्डिंग करायचं आणि मग त्याच्यातून आपण इंटरप्रिटेशन काढू शकतो. दुसरं काय बघितलं आपण? त्याची फीचर्स बघितली. काय फीचर्स बघितली? की याच्यामध्ये फक्त मॉनिटरी आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच कव्हर होतात, बाकी कुठल्याही गोष्टी कव्हर होत नाहीत. आता आपण त्यानंतर बघितलं की प्रॉपर अकाउंट्स ठेवायचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कशासाठी हे अकाउंट्स आणि पर्पज काय आहे, की हे अकाउंट्स प्रॉपर मेंटेन ठेवण्याचे काय पर्पज आहेत, ते आपण वरती बघितले. की डिसिजन इथे बघितलं की हे सिस्टमॅटिक रेकॉर्ड एक मेंटेन होतं, आपल्याला प्रॉफिट लॉस रिझल्ट ऑफ ऑपरेशन कळतात, फायनान्शियलची पोझिशन काय आहे ती कळते, डिसिजन मेकिंग साठी इम्पॉर्टंट आहे, आणि रिक्वायरमेंट ऑफ लॉ म्हणजे जे काही लॉ आहे त्याच्याबरोबर कंप्लायन्स प्रॉपरली होतो. बस आता बेसिक अकाउंटिंगच्या कन्सेप्टमध्ये या एवढ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे की टेक अवे आपण बघितलं ना, ही वरची जी 4-5 पानं आहेत त्यातले की टेक अवे बघितलं तर आपल्याला इथे दिसेल की काय आहे. इट्स अ कलेक्शन, रेकॉर्डिंग, समरायझिंग, इव्हॅल्युएटिंग अँड कम्युनिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन.
अकाउंटिंग हेल्प्स इन असर्टनिंग प्रॉफिट असेट्स अँड लायबिलिटीज. नंतर काय आहे, ट्रान्झॅक्शन्स इन फॉर्म ऑफ मनी आर ओनली रेकॉर्डेड. आणि दुसरं काय आहे, आपण ती प्रोसेस सिस्टमॅटिक बघितली आणि पर्पजेस बघितले. तो तुम्ही जर बघितलं असेल तर आता ही पहिली 5 पानं आहेत, ह्याच्यामध्ये सगळी थिअरी आहे. बट इफ यू अप्लाय ना, की याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठले की टेकअवेज आहेत, तर दीज आर द ओनली की टेकअवेज फ्रॉम दिस 5 to 6 पेजेस. ठीक आहे. ही झाली आपली बेसिक अकाउंटिंगची कन्सेप्ट. आता मेन जी कन्सेप्ट येते ना, ती आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके. अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय आहेत, मी थोडंसं तुम्हाला ब्रीफ देते, याच्या मागे काय का आहेत अकाउंटिंग स्टँडर्ड्स, का इम्प्लिमेंट करावे लागले. याचं जर ब्रीफ द्यायचं झालं ना, तर कसं असतं ना, की जसं जसं बिझनेस वाढत गेला, म्हणजे बऱ्याच कंपन्या वाढत गेल्या, इंडस्ट्रियलायझेशन झालं बऱ्यापैकी. याच्यामध्ये काय झालं ना, की इन्व्हेस्टर खूप वाढले. एकमेकांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारे जे इन्व्हेस्टर्स आहेत ना, ते खूप जास्त प्रमाणात वाढले. ह्या इन्व्हेस्टर्सना प्रत्येक जण डिमांड करायला लागला, की मी ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले त्या कंपनीचे मला फायनान्शियल रिझल्ट बघायचे. ओके. बँका पण हळूहळू फायनान्शियल्सच्या बेसिसवर लोन द्यायला लागल्या, की एखाद्याचे फायनान्शियल्स बघूनच आम्ही त्याची क्रेडिटेबिलिटी काय आहे ती अराईव्ह करणार आणि त्या पद्धतीनेच आम्ही त्याला लोन देणार. याच्यामध्ये काय झालं, तुम्हीच मला सांगा, की प्रत्येक जणचं वेगवेगळी सिस्टीम फॉलो करायला लागला, की नाही आम्ही बाबा या पद्धतीनेच आमचं अकाउंट मेंटेन करतो. दुसरी कंपनी म्हणाली नाही, आमची आपली ही पद्धत आहे, आमच्या सीएने आम्हाला ही सांगितली. यामध्ये ना एक मेन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ह्या सगळ्याच्या बॅलन्स शीट असतात त्या कम्पेरेबल राहणार नाही. आपल्याला ना एक प्रिन्सिपल म्हणा राहणार नाही, की ते फॉलो करायला पाहिजे सगळ्यांनी, जेणेकरून या सगळ्याच्या बॅलन्स शीट आहेत ना त्या ऍट पार येतील. आपण एक बॅलन्स शीट दुसऱ्या बॅलन्स शीटशी कम्पेअर करू शकतो. आता याचं मी एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. 1 मिनिट. उदाहरण असं आहे, की समजा आपण एक अझम्पशन करूया, की एक एक रिटेलर आहे. ठीक आहे. तो काय करतो, माल घेतो आणि तसाच्या तसा दुसऱ्याला विकतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण आता एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊया, की मी एक आयटम परचेस केला. ठीक आहे. 100 रुपये त्याची प्राइस आहे. मी 100 रुपयाला एक आयटम परचेस केला आणि मी तो सेल करते 125 रुपयाला. 125 रुपयाला मी सेल करते. 125 माझी सेलिंग प्राइस आहे. परचेस प्राइस आहे 100 रुपये. आता तुम्ही बाकी कुठलेच आस्पेक्ट घेऊ नका, फक्त हे दोनच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आस्पेक्ट आहे, की माझी सेलिंग प्राइस आहे 125 रुपये, माझी परचेस प्राइस आहे 100 रुपये. मला किती प्रॉफिट झालं, एका आयटम मागे मला 25 रुपये प्रॉफिट झालं. बरोबर. आता समजा मी असे 2 आयटम परचेस केले. बरोबर. म्हणजे माझी परचेस प्राइस किती झाली, 100 × 2 200 रुपये झाली. बरोबर. आता मी पण सेल करताना ना, मी यातली एकच वस्तू सेल केली, म्हणजे मी किती रुपयाला केली, 125 रुपयाला. मला प्रॉफिट किती व्हायला हवं, मी 2 वस्तू घेतल्यात, 2 वस्तू घेतल्यात 200 रुपयाला, पण मी विकले त्यातली एकच 125 रुपयाला. ऍक्च्युली एका आयटम मागे मला किती प्रॉफिट मिळायला हवा, 25 रुपये. बरोबर. म्हणजे आता माझ्याकडे एक स्टॉक मध्ये राहिली आहे. आता हे एक जी स्टॉक मध्ये राहिले ना, ह्याचं जे व्हॅल्युएशन आहे ना, ते प्रत्येक कंपनीने समजा वेगवेगळी प्रोसेस अडॉप्ट केली. ती आपल्याला माहितीये, अल्टिमेटली मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट किती दिसायला पाहिजे, 25 रुपये. बरोबर. पण आता हा 1 रुपयाचा स्टॉक दाखवताना कुठल्या कंपनीने असं म्हटलं, की नाही नाही आम्ही तो 100 रुपयाला परचेस केली, आम्ही 100 रुपयालाच त्याचा स्टॉक दाखवणार. त्यांनी 100 रुपयाला स्टॉक दाखवला. कॅल्क्युलेशन बरोबर झालं. आपली इकडे किती आले, 200 रुपये, आणि तिकडे येणार 225 रुपये. दोघातला फरक 25 रुपये प्रॉफिट. एकदम बरोबर आलं तुमचं. पण आता इथे एकाने समजा असं म्हटलं, की नाही आम्ही तर तो आता 2 महिन्यात सेल करणार आहोत, त्याची सेलिंग प्राइस आहे 125 रुपये, आम्ही 125 रुपयालाच तो स्टॉक दाखवणार. म्हणजे इकडे किती आले तुमचे, 250 रुपये आले. म्हणजे 125 रुपये सेल केलेल्याचे, 125 रुपये स्टॉकचे, 250 रुपये. आणि इथे परचेसेस किती आले, 200 रुपये. तुमचं प्रॉफिट किती दिसतंय हो, 50 रुपये. हे ऍक्च्युली प्रॉफिट आहे का आपलं, नाहीये. म्हणून ना ह्या सगळ्या गोष्टींना ऍड्रेस करण्यासाठी कन्सेप्ट आणली गेली, की काही ना अकाउंटिंग प्रिन्सिपल सेट केली गेली, त्याला म्हणतात अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ही अकाउंटिंग स्टँडर्ड जवळपास 29 वगैरे आहेत, जी यामध्ये अभ्यासाला आहेत आपल्याला. तर ही 29 स्टँडर्ड आहेत, ही काय सांगतात, की हे जे सगळे कॉमन एरिया आहे ना, जिथे डिस्प्यूट होऊ शकतो अकाउंट्स मेंटेन ठेवायला, त्याच्यासाठी ना त्यांनी एक गायडिंग फॅक्टर दिला, की या स्टँडर्ड प्रमाणेच तुम्ही मेंटेन ठेवायला पाहिजे.
आता जसं की हे मी तुम्हाला स्टॉकचं सांगितलं, त्या बेसिसवरच एक ना अकाउंटिंग स्टँडर्ड 2 म्हणून आहे. आपण बघूया आता ते अकाउंटिंग स्टँडर्ड 2. आता तुम्हाला ना अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये जी काही 29 स्टँडर्ड्स आहेत ना, ती ब्रीफली हाफ पेज तुम्ही पकडा. हाफ पेज मध्ये तुम्हाला सगळी एक्सप्लेन केली गेलीत. बट बिलीव्ह मी, ह्याचं तुम्हाला ना जर एकदम क्रक्स नॉलेज तुम्ही घेतलं नाही यातलं, की हे अकाउंटिंग स्टँडर्ड बेसिकली काय सांगतं आणि या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये काय काय प्रोसेस फॉलो करायचे, अर्ध्या पानाचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. त्यामुळे ते ना त्यातला जो क्रक्स आहे ना तो लक्षात ठेवणं अजिबात मुश्किल नाहीये. आणि तुम्ही लक्षात ठेवताना या स्टोरीज लक्षात ठेवा ज्या मी सांगितल्या ते. जसं अकाउंटिंगचं मी मगाशी तुम्हाला जी तुमच्या खर्चाची स्टोरी सांगितली ना, ती आता तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसेल, की तुम्ही ना कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही त्याच्याशी को रिलेट करा. तसंच अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ना, थोडा टेक्निकल भाग आहे, मी समजू शकते. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तसं की टेक्निकल असेल ना तरी कॉम्प्लेक्स नाहीये, जर तुम्हाला कळलं की हे स्टँडर्ड काय सांगतं आपल्याला. आता मी जो तुम्हाला ऍड्रेस सांगितला ना, की प्रत्येकाने जर क्लोजिंग स्टॉकची त्यांच्याकडची व्हॅल्यू आपापल्या पद्धतीने जर दाखवली, तर त्यांचं जे प्रॉफिट आहे ना, म्हणजे आहे खरा क्लोजिंग स्टॉक, पण त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे? प्रॉफिटेबिलिटीवर. अल्टिमेटली बँकेच्या दृष्टीने दॅट इज अ रॉंग डिस्क्लोजर, जर प्रत्येकाने आपापली प्रोसेस फॉलो केली तर. तर म्हणून ना, आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आहे. या अकाउंटिंग स्टँडर्ड 2 चं नाव काय आहे? व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. ओके, आता ज्यात मी काही जो हायलाइट केलेला पोर्शन आहे ना, तोच याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ते कसं आलं, कधीपासून इम्प्लिमेंट केलं, हा सगळा डेटा दिलेला आहे. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड काय सांगतं, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, की एक एक गोष्ट जी आहे त्याचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे, त्याचं व्हॅल्युएशन मी 100 रुपयाला करायचं, म्हणजे मी ज्या ह्याला ती परचेस केली, ज्या कॉस्टला ती परचेस केली 100 रुपयाला करायचं, की मी ज्या प्राइसला सेल करणार आहे त्याला करायचं. व्हॅल्युएशन नक्की काय करायचं? तर हे स्टँडर्ड काय सांगतं हे बघा इथे दिलंय. इट स्टेट्स that the inventories are to be valued at lower of cost or net realizable value. म्हणजे हे याच्यामध्ये एक प्रिन्सिपल फिक्स काय झालं, की तुमची जी कॉस्ट आहे, तुम्ही ती इन्व्हेंटरी ज्या कॉस्टला घेतली ती कॉस्ट किंवा त्याची जी रिअलायझेबल व्हॅल्यू आहे, ती सेल करून तुम्हाला येणारी जी प्राइस आहे, यातली जी लोअर आहे ना ती तुम्ही पकडायची. बरोबर. मगाच्या आपल्या एक्झाम्पल मध्ये याचा अर्थ काय आहे? माझी कॉस्ट किती आहे? 100 रुपये. आणि नेट रिअलायझेबल व्हॅल्यू किती आहे माझी? समजा 125 रुपये. तर मला कुठल्या ह्याला कॉस्ट करायचंय ते मला कुठल्या ह्याला व्हॅल्युएशन करायचंय, त्याचं मला कॉस्टलाच करायचंय. त्यामुळे कुठला येणार? 100 रुपये त्याचं व्हॅल्युएशन. हे प्रिन्सिपल फिक्स झालं. एंटायर इंडस्ट्रीमध्ये हे प्रिन्सिपल फिक्स झालं. आता मी तुम्हाला सांगते ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कुठे होतं माहिती याचं? जेव्हा तुमच्या समोर काही फायनान्शियल्स येतात ना, तेव्हा तुम्हाला ही डिस्क्लोजर असतात. ही डिस्क्लोजर काय सांगतं माहिती? इन्व्हेंटरीमध्ये जर हे स्टँडर्ड फॉलो झालं नसेल तर तुमचं नेट प्रॉफिट आहे ना ते चुकीचं दिसतं. तुम्हाला दिसतंय तिथे एक प्रॉफिट, पण यू कॅन नॉट बिलीव्ह ऑन दॅट प्रॉफिट, की ऍक्च्युअली बिझनेसमध्ये त्यांना एवढं प्रॉफिट आहे खरंच का नाही. हे त्याचं इम्प्लिकेशन आहे. म्हणून तुम्ही कुठलेही फायनान्शियल्स बघताना ना हे डिस्क्लोजर केलेलं असतं प्रत्येक ठिकाणी. ते मी तुम्हाला नंतर सांगेन की अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करताना काय डिस्क्लोजर फायनान्शियल्स मध्ये येतात. आता ही फिक्स गोष्ट कळली आपल्याला, की जी काय कॉस्ट असेल, ज्या कॉस्टला मी माल परचेस केलाय किंवा त्याची रिअलायझेबल व्हॅल्यू, या दोघातली जी कमी व्हॅल्यू आहे ही इथे मी येणार. आता तुम्ही म्हणाल की नेट रिअलायझेबल व्हॅल्यू ही कायम जास्तच असणार ना, म्हणजे माझी सेलिंग प्राइस ही कायम कॉस्ट पेक्षा जास्तच असणार. मग नेट रिअलायझेबल व्हॅल्यू ही काय कन्सेप्ट आहे? आता नेट रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे मी तुम्हाला सांगते काय आहे याचं, म्हणजे हे कुठे क्रक्स आहे याच्यामध्ये. कॉस्ट आहे, आपण मगाचं आपलं एक्झाम्पल धरू की त्याच्यामध्ये कॉस्ट आहे 100 रुपये. माझी सेल करताना प्राइस आहे, आता आपण थोडं वेगळं धरूया की माझी सेल करताना प्राइस आहे समजा 150 रुपये. ठीक आहे. पण मला माहितीये ही 150 रुपये जेव्हा मी सेल करणार आहे ना, तेव्हा त्यातले जे काही पैसे आहेत ना, समजा 20%, 30%, हे मला कमिशन द्यायचंय. आलं लक्षात? 150 ला मी सेल करणार आहे, पण मला त्याच्यात कमिशन द्यायचंय समजा 90 रुपये. 90 रुपये 150 मध्ये कमिशन आहे. मला माहितीये की 150 - 90 हीच माझी रिलायझेबल व्हॅल्यू आहे, कारण यातलं मला डायरेक्ट कमिशन द्यायचंय. आता या केसमध्ये तुमची कॉस्ट किती आहे? 100 रुपये. आणि नेट रिअलायझेबल व्हॅल्यू किती आली? 150 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, पण त्यातले तुम्हाला 60 रुपये कमिशनला द्यायचे. 90 रुपये आली. म्हणजे तुम्ही कुठल्या व्हॅल्यूला तो स्टॉक व्हॅल्यू केला पाहिजे? 90 रुपयाला.
ह्याचं कारण हेच आहे की तुमची जी प्रॉफिटेबिलिटी दिसेल ना, ती हा जो क्लोजिंग स्टॉक ज्या पद्धतीने व्हॅल्युएशन केलं ना, त्या पद्धतीने ती बदलणार. त्यामुळे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी करेक्ट हवी असेल तर प्लीज फॉलो धिस रूल, असं इन्स्टिट्यूट म्हणजे ही जी अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते सीए इन्स्टिट्यूट पब्लिश करतं. त्यामुळे इन्स्टिट्यूट असं म्हणते की तुम्ही कॉस्ट किंवा तुम्हाला जी नेट किंमत मिळणार आहे त्या किमतीला तुम्ही व्हॅल्युएशन करा. आता कधी कधी काय होतं, काही प्राइस मध्ये ना बदल असतो सारखा होत. म्हणजे आता तुम्ही सोन्याचंच धरा. सोनं तुम्ही समजा एक धरा ना 4-5 महिन्यापूर्वी घेतलं असतं, तर समजा सोनं मिळालं तुम्हाला 60,000 रुपयाला. ठीक आहे. ते तुम्ही घेतलं, तुमच्या स्टॉकमध्ये ते अजून पडून आहे, तुम्ही ते विकायला काढलेलं नाहीये. आता काय झालं, आता त्याची प्राइस एकदम वाढली. जी माझी 60,000 रुपये प्राइस होती ना, आता मी सोनं घ्यायला गेले ना, तर माझी समजा प्राइस झाली 70,000 रुपये. तेव्हा मी घेतलेलं सेम सोनं 60,000ला, आता झाले 70,000. माझ्या स्टॉकमध्ये सगळं पडून आहे. आता मी व्हॅल्युएशन कुठल्या बेसिसवर करायचं? बरोबर. कारण काय झालं, प्राइस मध्ये खूप जास्त व्हेरिएशन आलं. प्रॉफिटवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिला थंब रूल काय सांगितलाय, तुम्ही कॉस्ट किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यू या बेसिसवरच कॅल्क्युलेट करायचंय. आता इथे जिथे प्राइस प्राइस खूप जास्त फ्लक्च्युएट होतीये, ज्याच्यामुळे तुमच्या प्रॉफिटवर इम्पॅक्ट होऊ शकतो, त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट काय सांगते की तुम्ही वेटेड ॲव्हरेज काढा. तुम्ही ज्या प्राइसला परचेस केलंय त्या प्राइसचं, म्हणजे आता हे समजा मी 10 ग्रॅम 60,000 रुपयाला घेतलंय आणि आता समजा मी 70,000 रुपयाला घेतलंय, म्हणजे मी 20 ग्रॅम सोनं घेतलंय, एक घेतलंय 60,000, एक घेतलंय 70,000. याचं ॲव्हरेज काढा. वेटेड ॲव्हरेजच्या बेसिसवर काढा. किंवा ते शक्य नसेल तुम्हाला तर कधीही लक्षात ठेवा, जी पहिली वस्तू घेतली तेव्हा जी कॉस्ट होती ना, तीच कॉस्ट तुम्ही व्हॅल्युएशन लावा. मी 60,000 रुपयाला सोनं घेतलंय ना, तर तुम्ही प्रॉफिटचं बरोबर डिस्क्लोजर होण्यासाठी ती, म्हणून इथे म्हटलंय ना फर्स्ट इन फर्स्ट आउट, काय म्हणतायत, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑर फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जी तुम्ही पहिली घेतली ती पहिली बाहेर काढा. त्यामुळे पहिली जी तुम्ही गोल्ड घेतलेलं होतं ज्या प्राइसला, त्या प्राइसला तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करा. आलं लक्षात? आता ह्या सगळ्या मेथड अकाउंटिंग स्टँडर्ड सांगतंय. आता वेटेड ॲव्हरेज आणि फिफो कधी वापरायचं, जेव्हा हा कॉम्प्लेक्स डिसिजन येईल तेव्हा, जेव्हा प्राइस मध्ये खूप जास्त व्हॉलॅटिलिटी आहे, किंवा आता थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी असते ना, त्याच्यामध्ये कसं असतं ना की ते जे रॉ मटेरियल मी घेतलंय ना, ते माझं पुढे आणखीन एका प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जाणार असतं. ही प्रोसेस माझी बदलली, मला नक्की आयडेंटिफाय नाही करता येते की हा माल आहे हा याच प्रोसेसमध्ये जाणार आहे आणि हा माल आहे हा या प्रोसेसमध्ये जाणार आहे. जेव्हा माहित जेव्हा ही कॉम्प्लेक्स सिच्युएशन येते ना, तेव्हा काय सांगतं हे अकाउंटिंग स्टँडर्ड, की तुम्ही वेटेड ॲव्हरेज किंवा फिफो ही मेथड वापरा. ओके. आता याच्यामध्ये ना आपल्याला प्रॅक्टिकल प्रश्न ना कुठलेही येणार नाहीयेत. इट्स जस्ट अ थिअरी. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवताना आता एवढंच आपण पहिलं काय बघितलं, कॉस्ट किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यूला एक तर व्हॅल्युएशन करायचं. जिथे खूप खूप जास्त, जिथे इथे ना वेअर गुड्स आर ऑर्डिनरीली इंटरचेंजेबल, जिथे व्यवस्थित आयडेंटिफाय होत आहेत, जिथे तुम्हाला नक्की माहितीये की या गुड्सचं ऍप्लिकेशन नक्की कुठल्या प्रोसेसमध्ये होणार आहे, खूप जास्त प्राइस व्हॉलॅटिलिटी दिसतीये, खूप जास्त किमती सतत बदलत आहेत, तर त्या केसमध्ये ते सांगतात की ठीक आहे, तुम्ही वेटेड ॲव्हरेज कॉस्ट काढा त्याची, आणि काय करा, जे पहिलं आलेलं आहे ते पहिले आउट करा. आलं लक्षात? त्यामुळे फिफो किंवा वेटेड ॲव्हरेज ही मेथड वापरा. नंतर काय आहे की जिथे ना आता काही काही ठिकाणी पुढे हे स्टँडर्ड असं पण सांगतंय की तुम्ही स्टँडर्ड कॉस्ट मेथड किंवा रिटेल मेथड, आता या सगळ्या ज्या मेथड आहेत ना डिटेलमध्ये अभ्यासाला आपल्याला आहेत, त्या आपण ना त्या त्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. पण बेसिकली हे स्टँडर्ड काय सांगतंय की तुम्ही ज्या ठिकाणी इन्व्हेंटरीज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, समजा असं आपण अज्युम करूया की तुम्ही फ्रेश बिझनेस सुरू केलाय. ठीक आहे. तुम्हाला ना अजून काहीच माहिती नाहीये की मी जो माल परचेस करणार आहे त्याची किंमत किती असणार आहे, मी सेल करणार आहे त्याची किंमत किती असणार आहे, हे काहीच माहिती आहे. तुम्हाला ना सगळं ठरवायचंय. तर ते ठरवायचं असेल ना, तर तुम्हाला जर काही मांडायचं असेल ना अकाउंटिंग त्याच्यामध्ये, तर तुम्ही ना स्टँडर्ड कॉस्ट मेथड फॉलो करा. म्हणजे काय, तुमच्या अझम्पशन्सच्या बेसिसवर की बाबा मला ह्याला एवढा खर्च येऊ शकतो, याला एवढा खर्च येऊ शकतो, या बेसिसवर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. किंवा रिटेल मेथड म्हणजे हेच प्रॉडक्ट आत्ता बिझनेसमध्ये किती आत्ता जर मी मार्केटमध्ये फिरलो तर किती रुपयाला घेता येईल, किती रुपयाला विकता येईल, हे अकाउंटिंग स्टँडर्ड सांगतं. त्यामुळे हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नाहीये. बट तुम्ही या ज्या मी गोष्टी
गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा. आणि ना या अकाउंटिंग स्टँडर्ड मधून काही गोष्टी आहेत ना त्या स्पेसिफिकली एक्सक्लूड केल्यात. काही जे स्टॉक आहेत, फॉर एक्झाम्पल शेअर्स, डिबेंचर्स, हे सगळे जे आहेत ना हे तुम्ही कॉस्ट किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यू अप्लाय नाही करू शकत. शेअर्स आणि डिबेंचर्स कायम मार्केटवर चालतात. आज मार्केट काय आहे, उद्या मार्केट काय आहे, त्यामुळे ते आहेत ना ते कायम त्या त्या दिवशीची व्हॅल्यू असते ना त्या त्या दिवशीच्या व्हॅल्यूवर ठरवलं जातं. त्यामुळे ना याच्यामधून ना काही स्टॉक आहेत ना ते स्पेसिफिकली एक्सक्लूड केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, कन्स्ट्रक्शन किंवा सर्व्हिस. तुम्हाला माहिती आहे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट कॉम्प्लिकेटेड असतात. त्याच्यामध्ये शक्यच नसतं व्हॅल्युएशन करणं. त्यामुळे त्या ठिकाणचं जे व्हॅल्युएशन आहे ते प्रत्येक जण आपापली मेथड अडॉप्ट करू शकतो. किंवा एखादं तुम्ही सर्व्हिस देताय, त्या सर्व्हिसमध्ये पण ना ठराविक पद्धतीनेच त्याच्यात एक तर स्टॉक नसतो, पण त्याच्यात जी वर्क इन प्रोग्रेस आहे ती ठराविक पद्धतीने तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे माइलस्टोन्स आहेत त्या पद्धतीने तुमची डिसाईड होते. त्यामुळे काही पार्ट आहेत ना, जसं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, नंतर सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत ते, शेअर्स, डिबेंचर्स, आणि तुमचं ऍग्रीकल्चर किंवा हे जे स्पेसिफिक स्टॉक आहेत, आता हे तुम्ही जर वाचलेत ना तर लाईव्ह स्टॉक म्हणजे कुणाकडे गाई गुरं आहेत तर ती, बकऱ्या आहेत, असे पण बिझनेस असतात. कारण ऍग्रीकल्चर आणि फॉरेस्टचे प्रॉडक्ट्स आहेत, मिनरल्स ऑइल आहेत, ओर्स आहेत, गॅसेस आहेत, या सगळ्या खूप स्पेसिफिक इंडस्ट्री झाल्या. ह्याच्यात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मेथड अडॉप्ट करू शकतात. त्यांना ही वरची मेथड अडॉप्ट करायची गरज नाही. झालं, हे आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी आहे. याच्यामध्ये आपण एकच बघितलं, पद्धती बघितल्या, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण व्हॅल्युएशन करू शकतो, आणि काय बघितलं की याच्यामध्ये कुठले स्टॉक आहेत जे कव्हर होऊ शकत नाहीत. एवढाच, आता या सगळ्या हाफ पेज मध्ये एवढाच मॅटर आहे जो क्रक्स मॅटर आहे. याच्यानंतर ना आपण एक अकाउंटिंग स्टँडर्ड बघतोय जे अगदी पहिलंच आहे, पण ते एकदम मी जसं म्हटलं तसं एकदम थेरॉटिकल आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 1 आहे ना, ते फक्त काय सांगतं की तुमच्या ज्या अकाउंटिंग पॉलिसी असतील ना त्या तुम्ही प्लीज फक्त फायनान्शियल्स मध्ये डिस्क्लोज करा. हे अकाउंटिंग स्टँडर्ड एवढंच सांगतं. ते काय सांगतं, त्याच्यामुळे काय होतं, मिनिंगफुल कंपॅरिझन पॉसिबल होतं. आता हे बघा, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, ऑल सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अडॉप्टेड शाल बी डिस्क्लोज. हे अकाउंटिंग स्टँडर्ड फक्त एवढंच सांगतं की तुम्ही ज्या पॉलिसी फॉलो केल्यात त्या पॉलिसी तुम्ही प्लीज फक्त लिहा की तुम्ही कुठल्या पॉलिसी फॉलो केल्यात, अँड दॅट शुड बी पार्ट ऑफ युअर फायनान्शियल स्टेटमेंट्स. तुम्ही कधी जर बघितली असतील फायनान्शियल स्टेटमेंट्स तर त्याच्यामध्ये नोट्स टू अकाउंट्स वगैरे गोष्टी असतात, त्याच्यामध्ये हे सगळे डिस्क्लोजर केलेली असतात. त्यामुळे हे स्टँडर्ड सांगतं की तुम्ही डिस्क्लोज करा, दॅट शुड बी पार्ट ऑफ युअर फायनान्शियल स्टेटमेंट्स. आणि दुसरं काय आहे की या अकाउंटिंग पॉलिसी जर चेंज झाल्या ना, म्हणजे मी गेल्या वर्षी समजा व्हॅल्युएशन, मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं, मी क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्युएशनसाठी वेगळी पद्धत अवलंबली आणि आता या वर्षी मी वेगळी पद्धत अवलंबले, तर नक्की माझी 2 वर्षाची कंपॅरिझन मला पॉसिबल नाहीये, कारण अकाउंटिंग स्टँडर्डच चेंज झालंय पूर्ण. मी प्रॉफिट कम्पेअर नाही करू शकत आहे. तर त्या केसमध्ये ना ती मेथड फॉलो केली असती तर काय प्रॉफिट आला असता आणि ही फॉलो केली तर काय प्रॉफिट आला असता, ह्याचा जो इफेक्ट आहे ना, इथे जसं म्हटलंय मटेरियल इफेक्ट, हा मटेरियल इफेक्ट आहे ना हा तुम्ही डिस्क्लोज करा त्याच्यामध्ये, जर चेंज झाली असेल पॉलिसी तर. आणि चौथं काय सांगतं हे अकाउंटिंग स्टँडर्ड, की तुम्ही समजा जी फंडामेंटल अकाउंटिंग पॉलिसी, काही कसं असतं ना, आपण खोलामध्ये नंतर शिरूया या प्रत्येक याच्यामध्ये, पण काही ना फंडामेंटल अकाउंटिंग अझम्पन्स असतात. काय असतं गोईंग कन्सर्न, गोईंग कन्सर्न म्हणजे काय, माझा बिझनेस स्मूथली चालू आहे, माझ्या इटसेल्फ बिझनेस करणाऱ्याला काही थ्रेट नाहीये. हे बेसिक बेसिक पॉलिसी असते. गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी आणि अक्रुअल, या एकदम क्रक्स अकाउंटिंग पॉलिसीज आहेत. या पॉलिसी जर फॉलो होत नसतील ना तर दॅट इज अ थ्रेट टू बिझनेस. हा बिझनेस बंद व्हायला हवाय. बँकेने जर या बिझनेसला फंडिंग केलं असेल तर तुम्हाला सिरियसली त्याच्यामध्ये रिलुक करावं लागणार आहे की आपण दिलेलं फंडिंग सेफ आहे की नाही. म्हणून ह्या तीन, जो हा पाया आहे कुठल्याही अकाउंटिंगचा, या तीन पायावरच पूर्ण अकाउंटिंगची इमारत उभी असते. त्यामुळे या बेसिक प्रिन्सिपलला जर काही तुम्हाला तडा जात असेल ना तर तो तुम्ही डिस्क्लोज करा. त्यामुळे आपण याच्यामध्ये ना आता 10-15 मिनिटांमध्ये आपण ही दोन स्टँडर्ड बघितली आहेत, की अकाउंटिंग स्टँडर्ड 1 काय सांगतं, अकाउंटिंग स्टँडर्ड 2 काय सांगतं. आता एक छोटंसं अकाउंटिंग स्टँडर्ड मी फक्त कव्हर करते याच्यामध्ये. अ, हे ना तुम्हाला जस्ट ब्रीफ आहे की तुम्हाला ना म्हणजे कदाचित हा टेक्स्ट वाचता वाचताना आपण ना थोडेसे कधी कधी असं होतं की भरकटायला होतं की नक्की आपण काय वाचतोय आणि ह्याच्यामधून नक्की काय आपल्याला समजायला हवं, या गोष्टी कळत नाहीत. म्हणून हे सांगायचा प्रयत्न आहे, म्हणून ही सॅम्पल अकाउंटिंग स्टँडर्ड इथे चूज केली आहेत. एस 18 आहे ना, अकाउंटिंग स्टँडर्ड 18, हे काय सांगतं माहितीये की
तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये रिलेटेड पार्टी आहेत ना, तुमचे नातेवाईक नातेवाईक जिथे डायरेक्टर वगैरे आहेत असे बिझनेस असे असतात, बरेच बिझनेस असतात जिथे एकच पार्टनर असतो पण तो बऱ्याच ठिकाणी डायरेक्टर असतो, किंवा पार्टनरची बायको असते ती बऱ्याच ठिकाणी डायरेक्टर असते. तर हे स्टँडर्ड काय सांगतं की तुमच्या बिझनेसमध्ये जो इन्व्हेस्ट करतोय माणूस त्याला हे माहिती पाहिजे की तुम्ही तुमचे पहिलं काय माहिती पाहिजे की तुमच्या रिलेटेड पार्टी कोण कोण आहेत हे माहिती पाहिजे. आणि दुसरं काय इम्पॉर्टंट आहे, दुसरं इम्पॉर्टंट आहे की यांच्याबरोबर तुमची ट्रान्झॅक्शन काय होतात. कारण काय असतात की रिलेटेड पार्टीमध्ये जे ट्रान्झॅक्शन असतात ना, म्हणजे मी आहे आणि समजा श्रुती आहे, आम्ही दोघी एके ठिकाणी पार्टनर आहोत आणि श्रुती दुसऱ्या कंपनीमध्ये पण डायरेक्टर आहे. उद्या जाऊन असं होऊ शकतं की दुसऱ्या कंपनी बरोबर डायरेक्टर आहे त्यांच्याकडून जर काही माल परचेस केला आमच्या या पार्टनरशिप मध्ये, समजा आता आपण अज्युम करूया की ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आमची, तर तो माल आहे ना, अरे माझा भाऊच आहे किंवा माझी बहीणच आहे तिथे, ते आम्ही मग आम्ही 100 रुपयाचं ना 50 रुपयालाच घेतलं. ही ट्रान्झॅक्शन कळली पाहिजे की ही ट्रान्झॅक्शन अशी ट्रान्झॅक्शन तुम्ही रिलेटेड पार्टी बरोबर किती करताय. तर हे ट्रान्झॅक्शन ते सांगतं. त्यामुळे इथे काय आहे, तुम्ही जर वाचलं असेल की इट इज मॅन्डेटरी की रिलेटेड पार्टी रिलेशनशिप आणि ट्रान्झॅक्शन दोनच गोष्टी या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये तुम्ही लक्षात ठेवा. की रिलेटेड पार्टीज कोण कोण आहेत त्याच्या डेफिनेशन वगैरे आपण नंतर अभ्यासू, आणि त्यांच्याबरोबर कुठली ट्रान्झॅक्शन होतात. आता याच्यामध्ये कदाचित असा प्रश्न असेल की रिलेटेड पार्टी तर आहे पण त्यांच्याबरोबर आमची ट्रान्झॅक्शन तर काही नाही आहेत, मग आम्हाला काही डिस्क्लोज करायची गरज नाही. तर नाही, हे अकाउंटिंग स्टँडर्ड सांगतं की रिलेटेड पार्टी तुम्ही डिस्क्लोज कराच आणि त्यांच्याबरोबरची ट्रान्झॅक्शन पण डिस्क्लोज करा. तो माझ्या मते आपल्याला फक्त 2-3 मिनिटं लागली हे अकाउंटिंग स्टँडर्ड बघायला. याच्यातला जो हायलाइट केलेला पोर्शन आहे ना, दॅट पोर्शन इज इम्पॉर्टंट. आता आपण बघितलं अकाउंटिंग, बघितलं म्हणजे अकाउंटिंग बेसिक काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, फीचर्स काय आहेत बघितलं, आणि ऑन सॅम्पल बेसिसवर आपण काही अकाउंटिंग स्टँडर्ड बघितली. आता मला तुम्हाला हेच सांगायचंय की हा क्रक्स सांगितल्यामुळे ना आपण माझ्या मते गेल्या अर्धा तास ते 40, माझ्या मते 40 मिनिटं झाली, 40 मिनिटामध्ये आपण जवळपास ती जी 74 पेजेस आपण सुरुवातीला बघितली ना त्यातली 36 पेजेस आपली बघून झालेली आहे. तो हीच मेथड असणार आहे आपली. याच्यामध्ये आपलं नॉलेज बिल्डिंग झालेलं आहे, आपल्याला बेसिक कळलेलं आहे हे अकाउंटिंग स्टँडर्ड काय सांगतं, त्याची इम्प्लिकेशन कळलेत की हे अकाउंटिंग स्टँडर्ड जर फॉलो केलं नाही तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात. आता या बेसिसवर ना आपण जो पुढच्या सेगमेंटला जाणार आहोत की आपण आता हे सगळं तुम्ही खूप व्यवस्थित अटेन्शन देऊन सगळं नीट ऐकलेलं आहे. आता या बेसिसवर ना आपण काही प्रश्न घेणार आहोत. या हे प्रश्न सुद्धा ना डील करताना आपल्याला ना, आता आपण ना इथे ना तसं बघितलं तर हार्डवर्क केलेलं आहे, म्हणजे हार्डवर्क मध्ये पण स्मार्ट वर्क केलेलं आहे. कारण आपण थिअरी मधला जो इम्पॉर्टंट भाग आहे तोच फक्त समजून घेतलाय, जो इम्पॉर्टंट आहे आपल्याला परीक्षेसाठी पण. म्हणजे आपण बघा ना प्रिपरेशन करताना पण आपण हार्डवर्क बरोबर स्मार्टनेस ऍड केलाय. आता आपल्याला जेव्हा एमसीक्यूज बघायचेत ना, एमसीक्यूज बघताना ना पण आपण आपल्याकडे नॉलेज आलेलं आहे, बेस झालेला आहे क्रिएट आपल्याला, पण आपण नंतर जेव्हा क्वेश्चन्स ऍक्च्युली सॉल्व्ह करू ना त्याच्यात पण ना हा नॉलेजच्या बेसिसवर स्मार्टनेस त्याच्यामध्ये पण आणून आपण कसं इझिली एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो ते आपण बघूया. सुरू करूया एक्झाम. सगळेजण आहेत ना? तुम्ही याच्यामध्ये पिंग करू शकता मला की तुम्ही आहात आणि यू आर रेडी टू सी द नाऊ एमसीक्यूज, जो सगळ्यांचा आवडता विषय असतो एकदम. करूया सुरुवात. पहिला प्रश्न वाचा जरा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ अकाउंटिंग? आणि खालचे ऑप्शन्स पण वाचा आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ना प्लीज मला सांगा आन्सर काय असू शकतं याचं. एकच मिनिट हा, म्हणजे एकच मिनिट देते मी याच्यामध्ये. आपण अकाउंटिंग बघितलं, त्याची फंक्शन्स काय आहेत ती बघितली. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फंक्शन ऑफ अकाउंटिंग? ओके, राजेश्वरी डी. ओके, परफेक्ट परफेक्ट, गुड यार.
बी. ओके. वैदेही शिंदे. ओके. डी. मयुरी डी. गुड गुड. माझ्या मते ऑलमोस्ट सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलंय. तो एकदम परफेक्ट. म्हणजे मला तर तुमच्यासाठी खरंच टाळ्या आहेत, कारण मी फक्त तुम्हाला तुमच्या समोर माझ्या मते तरी आता काही बुक नाहीये किंवा काहीच नाहीये, पण एक जी बेसिक कन्सेप्ट समजावली त्या कन्सेप्टवर तुम्ही एकदम करेक्ट आन्सर दिलाय सगळ्यांनीच. तो आता ना मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फंक्शन ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे. हा प्रश्न आहे 1 मार्काला. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही, मी जे म्हटलं ना की प्रत्येक प्रश्नाला ना तुम्ही एक स्ट्रॅटेजी अडॉप्ट करा. जसं प्रिपरेशनला काय स्ट्रॅटेजीज आहेत ना त्या आम्ही तुम्हाला सांगू. प्रिपरेशन करताना तुम्हाला काय टिप्स किंवा काय स्ट्रॅटेजीज काय ट्रिक्स फॉलो करायच्या आहेत, वी आर देअर फॉर यू. पण एक्झाम मध्ये तुम्हाला ऍक्च्युली जाऊन सॉल्व्ह करायचंय, पण त्याच्यामध्ये पण ना तुम्ही, आम्ही इथे बॅकएंडला बसून ना तुम्हाला सांगू की तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करताना पण काय ट्रिक्स वापरू शकता. आता हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी माहितीये, रॅशनल थिंकिंग. तुम्हाला काय विचारलंय, नॉट ए फंक्शन ऑफ अकाउंटिंग, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, आपण जे फंक्शन ऑफ अकाउंटिंग बघितलंय त्याच्यामध्ये याच्यामधलं कुठलं नाहीये. पहिलं वाचलात तुम्ही ऑप्शन असर्टन द फायनान्शियल पोझिशन, हे आपण बघितलं की फायनान्शियल पोझिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला कळतं. रिक्वायरमेंट ऑफ लॉ कम्प्लाय करायला होतं. रिझल्ट ऑफ ऑपरेशन साठी आपल्याला मदत होते ह्याची सगळ्याची. आणि चौथं आहे ऑल ऑफ द अबव आर फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग. हा तुम्ही डी ऑप्शन वाचलात ना की हा इथे आता आपलं आधी पहिलं लक्ष गेलं की आपल्याला काय बघायचंय, फक्त डी वाचला ऑल द अबव आर फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग. म्हणजे काय आहे, आपल्याला बघायचं की 1 2 3 ही फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग आहेत का, आहेत, याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. सो रॅशनल थिंकिंग इज इम्पॉर्टंट. दुसरा प्रश्न घेऊया आपण. विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ मेथड ऑफ अकाउंटिंग. तुम्हाला ऑर्डर दिली आहे आणि तुम्हाला हे करायचंय की ऑर्डर काय आहे, करेक्ट ऑर्डर काय आहे. तर पहिला ऑप्शन आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, मग समरायझिंग, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आणि मग इंटरप्रेटिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. यातली करेक्ट ऑर्डर काय आहे. ओके. डी. मेधा मॅडम डी. ओके. बी. ओके. डी. परफेक्ट. बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिलंय. आता याच्यामध्ये ना, ओके ओके, काय एकाने ए दिलंय, एक बी दिलंय. ओके. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना, ह्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी आहे माहितीये, स्मार्टनेस. तुम्हाला ना एखादी ऑर्डर विचारली की तुम्हाला क्रोनॉलॉजी लावायची 1 2 3 4, या क्रोनॉलॉजी मध्ये तुम्हाला एखादी गोष्ट लावायची, चढता क्रम लावायचा आहे थोडक्यात. आता पहिलं काय आहे, इथे पहिला ऑप्शन आहे अबव ऑर्डर इज करेक्ट. म्हणजे तुम्ही म्हणताय की ही वरची जी ऑर्डर दिली ना ती करेक्ट आहे. तर वरची ऑर्डर जर तुम्ही बघितलं ना तर पहिलंच आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आणि दुसरा ऑप्शन तुम्ही वाचलात ना याच्यातच उत्तर दडलंय. दुसरा ऑप्शन काय लिहिलंय, समरायझिंग ऑफ रेकॉर्डेड इव्हेंट्स. म्हणजे काय आहे, समरायझिंग ऑफ रेकॉर्डेड इव्हेंट्स, म्हणजे रेकॉर्डेड इव्हेंट समराईज करायचे, म्हणजे त्याच्या आधी काय व्हायला हवं, नक्की रेकॉर्ड व्हायला हवा. बरोबर. रेकॉर्ड करायचं असेल तर तिसरा ऑप्शन काय आहे, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. आपला ट्रे आठवायचा. ट्रे मध्ये मी पहिले काय म्हटलेलं, तुम्ही एकच ट्रे ठेवलात आणि त्याच्यामध्ये सगळं घुसळलं गेलं, तुम्हाला क्लासिफिकेशन करणं पॉसिबल नाही होणार महिन्याच्या शेवटी. तुम्ही आधीच जर 2 ट्रे ठेवले असते तर सुरुवातच अशी झाली असती की इन्कमचं क्लासिफिकेशन वेगळं झालं असतं, एक्सपेन्सेसचं वेगळं झालं असतं. त्यामुळे याच्यामध्ये ना थोडासा स्मार्टनेस, आणि जे मी ट्रेचं उदाहरण दिलं ना, त्या ट्रेचं उदाहरण डोक्यामध्ये ठेवायचं की पहिलं काय आपण केलं, पहिलं क्लासिफिकेशन केलं. बऱ्याच जणांनी एकदम परफेक्ट उत्तर दिलंय. डी इज द करेक्ट आन्सर. पहिले आपण क्लासिफाय करणार, 2 ट्रे लक्षात आणायचे, एका ट्रेच्या ऐवजी 2 ट्रे. नंतर आपण रेकॉर्डिंग करणार, मग त्याचं रेकॉर्डिंग समरायझेशन करणार आणि मग आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन करणार. करेक्ट. त्यामुळे परफेक्ट उत्तर दिलंय. त्यामुळे आता आपण बघितलं की रॅशनल थिंकिंग पण इम्पॉर्टंट आहे आणि थोडासा स्मार्टनेस पण इम्पॉर्टंट आहे. या उत्तर तुम्ही एकदा ऑप्शन्स वाचलेत ना की ऑप्शन्स मधूनच ना कधी कधी आपल्याला उत्तरं मिळतात. पुढचा प्रश्न बघूया आपण. Which of the following statements are correct in the context of AS1? AS1 आठवत आहे ना, AS1 वॉज सिम्पल. AS1 काय सांगतं, तुम्ही गोष्टी डिस्क्लोज करा, ज्या अकाउंटिंग पॉलिसीच्या बेसिसवर तुम्ही अकाउंटिंग केलेलं आहे ते डिस्क्लोज करा. आता तुम्हाला इथे प्रश्न काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट.
आता मी तुम्हाला थोडासा आपण जरा थोडस वेळेच्या पुढे चाललोय म्हणून मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी माहिती अगेन स्मार्टनेस. तुम्ही ऑप्शन्स वर जा. ऑप्शन्स काय सांगतोय, पहिला ऑप्शन काय सांगतोय, ओनली वन. आता कसं आहे ना, हा प्रश्न तुमच्या समोर जेव्हा ऍक्च्युली एक्झाम मध्ये येतो ना तेव्हा तुमच्याकडे फार कमी वेळ असतो आणि या प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं तर टेक्स्ट खूप भरपूर आहे, तुम्हाला भरपूर काय काय वाचायचंय आणि इंटरप्रेट करायचंय. तुम्ही ऑप्शन्स कडे जा. ऑप्शन काय सांगतोय पहिला, ओनली वन. ओनली वन काय आहे, ओनली वन मध्ये लिहिलंय AS1 डील्स विथ द डिस्क्लोजर इन फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज. आपण बघितलंय अकाउंटिंग स्टँडर्डच या बेसिसवर आहे की तुम्ही अकाउंटिंग पॉलिसी ज्या अडॉप्ट करताय त्या तुम्ही डिस्क्लोज करा. दुसरं काय आहे, म्हणजे ओनली वन आहे, ठीक आहे, ओनली वन वर ओनली टू. द पर्पज ऑफ दिस स्टँडर्ड इज टू प्रमोट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स बाय डिस्क्लोजर. बेटर अंडरस्टँडिंग होतं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्सचं. म्हणजे बी पण बरोबर आहे, म्हणजे ओनली ए हा ऑप्शन गेला. ए पण बरोबर आहे, म्हणजे 1 नंबर पण बरोबर आहे, 2 नंबर पण बरोबर आहे. त्यामुळे हे पहिले दोन ऑप्शन खारिज झाले. आता ओनली सी. ओनली सी काय आहे, AS1 specifies that all significant accounting policies adopted in the preparation of should be disclosed. हे पण परफेक्ट आहे. चौथं काय आहे, म्हणजे हे मला काय म्हणायचंय की तुम्हाला हे सगळं पटतंय, म्हणजे हे फक्त ओनली नाहीये, दिस ऑल इज पार्ट ऑफ AS1. इथेच तुम्ही जिंकलात की ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन, की अबो ऑल आर द काय म्हणतात त्याला करेक्ट इन कंटेक्स्ट ऑफ AS1. बरेच वेळा ना करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट आहेत ना ते आपण तिथे मार खातो. त्यावेळेला ना हा स्मार्टनेस तुम्ही अडॉप्ट केलात ना की गो ऑप्शन वाईज. ऑप्शन काय सांगताय त्याच्याप्रमाणे. त्याच्यातून दुसरी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगते की देर इज अ स्ट्रॅटेजी ऑफ एलिमिनेशन. तुम्हाला ना ऑप्शन्स आहेत ना ते एलिमिनेट करायला तुम्ही त्या पद्धतीने करेक्ट इनकरेक्ट कडे जा. आता फॉर एक्झाम्पल हे घ्या, व्हॉट इज नॉट अ फीचर ऑफ अकाउंटिंग. आता याच्यामध्ये ना एलिमिनेशनची स्ट्रॅटेजी काय आहे मी तुम्हाला सांगते. ए ऑप्शन काय आहे, A, B आणि C तिन्ही ऑप्शन मध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे, 1 नंबरचा. 1 नंबरचा ऑप्शन काय आहे, नॉट अ फीचर बघतोय आपण, फीचर नाही. इट कीप्स द ट्रान्झॅक्शन इन ऑर्डरली मॅनर. हे फीचर आहे ना का फीचर नाहीये, हे फीचर आहे. म्हणजे नॉट मध्ये 1 नंबर ज्या ज्या ऑप्शन्स मध्ये आलाय, ए मध्ये आलाय, बी मध्ये आलाय, डी मध्ये आलाय, हे जाणार आपले करेक्ट. आलं लक्षात. हे हे गेल्यावर तुमच्याकडे ऑप्शन कुठला राहिला, फक्त सी. कारण 1 नंबरचा ऑप्शन गेला. 1 नंबर इज द फीचर ऑफ अकाउंटिंग. त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन गेला. त्यामुळे ज्यांनी कोणी सी उत्तर दिलंय परफेक्ट आहे. आणि तुम्ही बाय द वे बाय ऑप्शन गेला तरी पण आता आपण शिकलोय त्या बेसिसवर तुम्ही सांगू शकता की अ सप्लायर नेम फ्रॉम हू परचेसेस वेअर मेड शाल बी रेकॉर्डेड ऑन द बुक्स. नॉट नेसेसरी. तुम्हाला गुड्स कुठले परचेस केलेत आणि त्याची व्हॅल्यू काय आपण जे बघितलं मॉनिटरी टर्म्स मधलेच फक्त आले पाहिजेत. डिस्प्यूट बिटवीन मॅनेजमेंट युनियन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स नाही, आपण ते घेऊ शकत नाही. आलं लक्षात. त्यामुळे स्ट्रॅटेजी ऑफ एलिमिनेशन आपण आतापर्यंत बघितल्या, रॅशनल थिंकिंग, स्मार्टनेस, एलिमिनेशन. आणि हा तुम्ही बाय द वे छोटा प्रश्न आहे, किती मार्काला आहे बघितलात, 2 मार्काला आहे. बट बेसिस द एलिमिनेशन तुम्ही थोडासा स्मार्टनेस आणि एलिमिनेशनचं टेक्निक वापरलं ना, यू आर गेनिंग 2 मार्क्स हिअर. कळलं. ठीक आहे. माझ्या मते वेळेअभावी आपण थोडेसे पुढचे प्रश्न घेऊया नको, पण या स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला देते की या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवर जर तुम्ही निर्णय घेतलात ना तर तुम्ही तुमचं जे नॉलेज आलेलं आहे त्या नॉलेजच्या बेसिसवर इझिली एक्झाम मधले क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. ओके. श्रुती. येस. येस. परफेक्ट. आपला सरप्राईज पार्ट राहिलाय, सरप्राईज पार्ट सो किती आय एम आहेत सगळे. हँडिंग ओव्हर टू यू. अरे कारण तो पार्ट इम्पॉर्टंट आहे खूप आपल्याच्या सेशन ठीक आहे, मध्ये. ठीक आहे. ओके. येस येस येस. द इम्पॉर्टंट पार्ट इज तुम्ही आता बघितलं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी बघितली, नंतर तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न बघितलेत. खूप शॉर्ट स्पॅन मध्ये वी ट्राय टू कव्हर ऑन द इम्पॉर्टंट अकाउंटिंग स्टँडर्ड्स. आता द द क्लायमॅक्स ऑफ द सीन, कांचन प्लीज शो द प्रेझेंटेशन. या शुअर तर शुअर. हे ना नीट ऐका की याच्यात नक्की काय म्हणतोय ते. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपण ज्या कोणी परीक्षा दिलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी मी हे सांगते
की बऱ्याचदा असं होतं की अरे आम्ही पेपर तर सोपा होता, खूप छान होता, पण मला मार्क ज्या वेळेला सबमिट केलं ना त्यावेळेला मला मार्क मिळाले 40, मला मार्क मिळाले 43, मला मार्क मिळाले 49, 49. तर हे का होतं, त्याचा सगळा क्रक्स आहे ना या प्रेझेंटेशन मध्ये. तर जर का आपण बघितलं तर याच्यात जे म्हटलंय ना, प्रश्नांची फोड केली. प्रत्येक पेपर आहे ना, आता आपण हा अकाउंटचा सेशन केलाय त्यामुळे अकाउंटचा पेपर आपण समोर घेतोय. तर 20% प्रश्न आहेत ना, हे कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युलावरती आहेत. तर व्हॉट डज दॅट मीन, जर का तुमचा 100 प्रश्नांचा संच असेल ना, क्वेश्चन बँक असेल, क्वेश्चन पेपर असेल, तर त्यातले 20 प्रश्न हे तुमचे कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युलावरती असतात. बऱ्याचदा काय होतं की अकाउंटन्सीचा पेपर आहे ना, बरीचशी मंडळी याच्यावरती तयारी करतात, कॅल्क्युलेशन्स मध्ये जातात, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असेल, बॅलन्स शीट ड्रॉ असेल, काय सगळ्यावरती ना खूप प्रॅक्टिस करून फायनली दे कम टू अ कन्क्लुजन की माझा अभ्यास झालाय. बट वी आर नॉट, डिअर फ्रेंड्स, वी आर नॉट अटेम्प्टिंग सीए एक्झामिनेशन और एनी अदर एक्झामिनेशन इन कॉलेज. ही परीक्षा आहे ना, ही जेआयबी ची परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये दे आर टेस्टिंग युअर ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इन युअर बँकिंग डोमेन. त्यामुळे 20% प्रश्न म्हणजे 20 प्रश्न जे येतात ते किती मार्कांचे असतात माहितीये का तुम्हाला? अर्धा आणि 1 मार्कांचे. सो आयडियली तुमच्या 100 मार्कांच्या पेपर मधलं 10 मार्क मॅक्सिमम हे तुमच्या कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युलाला आहेत. पुढची स्टेप आहे 50%. 100रातले 50 प्रश्न हे तुमचे थिअरी आणि केस स्टडी वन लाईनर्स आहेत. कॅन यू सी दॅट? कांचन, फक्त त्याला रोल कर, त्या 50%ला फक्त लेट देम सी द कर्सर. हा, आय एम टॉकिंग अबाउट दिस 50%. सो थिअरी जे आहे ना, ते थिअरी तुमचे 50 प्रश्नांची येते, ज्याला मार्क किती असतात? अगेन हाफ, और काही प्रश्नांना 1 मार्क. म्हणजे तिथे ना तुमचे 30 मार्क, 100रातले 30 मार्क आर डेडिकेटेड टुवर्ड्स दिस. म्हणजे 10 मार्क तुमचे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला, 30 मार्क थिअरी, केस स्टडीज, वन लाईनर. आता सगळ्यात महत्वाचं जे येतं ना, ते येतं आयडेंटिफाय करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट. आता जे आपण केसेस बघितल्या त्याच्यात आयडेंटिफाय विच वन इज करेक्ट, आयडेंटिफाय विच वन इज रॉंग किंवा ट्रू और फॉल्स. तर या सगळ्यामध्ये ना 30% म्हणजे तुमचे 30च प्रश्न असे असतील, पण ते किती मार्कांचे असतात? ते असतात 2 मार्कांचे. म्हणजे तुमचे 50 ते 60 मार्क हे तुमच्या या टाईपच्या प्रश्नांसाठी असतात, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात कमी वेळ घालवतो. आणि मग आयडियली वी एंड अप विथ गेनिंग ओनली मार्क बिटवीन 40 to 49. आपली गाडी 49च्या पुढे जात नाही. आणि जे जर का आपण फॉर्च्युनेटली सगळे पेपर देणार असू, तर आयडियली इट गोज ऑन ऍट टॉस, की त्याच्यामध्ये 45 मिळाले तर सुद्धा आय एम स्कोरिंग इन वन सब्जेक्ट अँड आय एम गेनिंग इन अदर. म्हणजे ज्याच्यामध्ये 45 मिळवून 3 विषयांमध्ये 45 मिळवले, एकामध्ये मी 60-65 मिळवले, द एक्झामिनेशन इज थ्रू, कारण ऍव्हरेजिंग मध्ये मला ते मार्क मिळतात. तर हे टेक्निक आहे ना, दिस इज व्हॉट इज वी वॉन्टेड यू टू अंडरस्टँड. की यामध्ये ना ज्या वेळेला आपण आता क्लासेसमध्ये डील करणार आहोत ना, त्यावेळेला आपण ना फोड करतोय सगळ्या गोष्टींची, की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वन, मग तुम्हाला एक्झाम्स अटेम्प्ट करण्याची तुमची टेक्निक, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे डोंट गेट पॅनिक, यू आर गोइंग टू गेन द नॉलेज आउट ऑफ एव्हरीथिंग, ज्याचं ऍप्लिकेशन तुमच्या डेस्कमध्ये तुम्ही करणार आहात. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला यू आर फंक्शनिंग ऑन युअर डेस्क, यू आर नॉट गेटिंग एन आन्सर की वाय, हे का करायचं. तर वायचं आन्सर आहे ना, हे तुम्हाला बाय क्रॅकिंग दिस एक्झाम यू आर गोइंग टू गेट.